पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार निलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले। त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबाबत जाब विचारला। मालवणच्या पिंपळपारमध्ये रात्री उशिरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त केली आणि त्यानंतर निलेश राणे कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये धडकले। ही कार देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप त्यांनी केला। काही अपेक्षा नाही तुमच्याकडून। तुम्ही जर न्याय देणार असाल तर जे आरोप आम्ही केले त्या गंभीर आरोपांवर तुम्ही निर्णय द्या आणि लवकरात लवकर ज्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार। ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही। मला माहीतच होते होणार, पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय। तर मालवणच्या पिंपळपारमध्ये नाकाबंदी दरम्यान कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना ही माहिती दिली। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस स्टेशनमध्ये धडकले। त्यानंतर देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला। ठोस कारवाईसाठी निलेश राणे आक्रमक झाले। पोलिसांना त्यांनी जाब विचारला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।